मार्गात जातो तेव्हा आणि कच्च्यामध्ये असतो तेव्हा, आहे ना. मग जेव्हा हे सगळं झालं मग आपण घरी जातो. वर्षे 2 वर्षे कच्चे सेवक म्हणून असतो आणि त्यानंतर आपण मग विचार करतो की नाही बा, आपल्याला खूप दिवस झाले, आपण सुख समाधानी पाहिलो या मार्गामध्ये, तर आपण आता त्याग घडायला पाहिजे, आहे ना. त्या घडवतो तेव्हा आम्ही हा विचार घरी करतो आणि त्यानंतर हा विचार आम्ही आपल्या परिवारासोबत करून मग मार्गदर्शकांकडे जातो. तेव्हा हा विचार आम्ही मार्गदर्शकांकडे मांडत असतो, तर ते आपल्याला मग त्यांचे नियम सगळे सांगत असतात. तर ते सांगत असताना 41 वेळेसचे मग आपल्याला त्यागाचे कार्य देत असतात. तर त्यागाचे कार्य देतात, दिवसाचे त्यागाचे 41 दिवसाचे त्यागाचे कार्य आपण घडवतो. पूर्ण झाले की आपण नागपूर भगवान बाबा हनुमानजीच्या भवनात जातो आणि तिथं भगवान बाबा आपण प्रतिमा आणायला भगवान बाबा हनुमानजीच्या भवनामध्ये जातो. तर भवनाचं नाव काय आहे? काय नाव आहे? भगवान बाबा हनुमानजी परमपूज्य परमात्मा एक सेवक वर्धमान नगर, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मौदा इथं आपण जातो बाबांच्या प्रतिमा आणायला, है ना. वर्धमान नगरला या कप्प्यात मी कच्ची आहे ना. तर वर्धमान नगरला जात असतो आणि तिथे गेल्यावर आपण प्रतिमा घेतो, है ना. तिथून तर प्रतिमा घेऊन आपण तिथून जातो, प्रतिमा घेतो आणि त्या आपल्या भगवंताच्या प्रतिमेला, महान त्यागी बाबा जमदेवजीच्या प्रतिमेला, तत्वांच्या प्रतिमेला आणि आई वाराणसीच्या प्रतिमेला कशा प्रकारे आपण घरी आणतो, कोणत्या याच्याने आणतो, ते तुम्ही या गाण्याच्या माध्यमातून ऐका, समजा आणि कच्चे असाल तर कप्पे व्हा लवकर आणि आम्हाला बी प्रोग्राम द्या. या गाण्यातून ऐका. बाबा जुमदेव मुळ तुझ्यान माझ्या घरात, बाबा जुमदेव मुळ तुझ्यान माझ्या घरात, बाबा सत्य मर्यादा प्रेमाने वागल जोरात, सत्य मर्यादा प्रेमाने वागल जोरात, बाबा जुमदेव मुळ तुझ्यान माझ्या घरात, बाबा जुमदेव मुळ तुझ्यान माझ्या घरात, सत्य मर्यादा प्रेमाने वागल जोरात, सत्य मर्यादा प्रेमाने वागल जोरात, बाबा जुमदेव मुळ तुझ्यान माझ्या घरात, बाबा जुमदेव मुळ तुझ्यान माझ्या घरात. त्याग पूर्ण करून
कोरात आला आला ग आई बाबा कोरात. बघा आम्ही सत्य मर्यादा प्रेमाने वागतो जेव्हा कच्च्यात असतो तेव्हा. कोणी नाही वागत, कोणी कोणी हा कोणी कोणी म्हणलो, सगळ्यांना नाही म्हटलं बाबा, नाही तर माझ्या अंगावर गोटीनं काय बाबा. कोणी कोणी सेवक जो असतो नाही वागत सत्य मर्यादा प्रेमाने आणि तत्वाने सुद्धा है ना, 5 नियम, 3 शब्द, 4 तत्व, 5 नियमाने नाही वागत. पण माझी आग्रहाची विनंती आहे दादा, असं नका करू. आपल्या मार्गाची खिल्ली नको उडवा, है ना. आपला मार्ग एवढा चांगला आहे की आता तुम्ही समजू शकता ना, आता इथं नाही सांगू शकत ना, तर तुम्ही समजू शकता की आपला मार्ग कसा आहे. तर आपण जेव्हा त्याग करतो, त्याग पूर्ण करतो, सत्य मर्यादा प्रेमाने वागत असतो, त्याग पूर्ण झाल्यावर आम्ही भगवंताची प्रतिमा आणायला नागपूरला जातो आणि तिथून येताना ती प्रतिमा कशी आणतो, कोरात पकडून. आणला आणला गाई बाबा कोरात. याचाच अर्थ असा की आपण जी प्रतिमा असतो, तर सेवक एकटाच जातो का प्रतिमा आणायला? नाही जात. 4-5 सेवक त्यांच्या सोबत जातात. कोण? कप्पेवाले. कप्पेवाले सेवक जात असतात तेव्हा त्या प्रतिमेला खाली मांडू देत नाही, तिला कोरातच आणावा लागतो. त्याग पूर्ण करूनी सेवक नागपूर गेला, एका भगवंताची फोटो घरी घेऊन आला, एका भगवंताची फोटो घरी घेऊन आला. आणला आणला गाई बाबा कोरात, आणला आणला गाई बाबा कोरात. बाबा जुमदेव मुड जल माझ्या घरात, बाबा जुमदेव मुड तुझ्या माझ्या घरात, तुझ्या माझ्या घरात, बाबा जुमदेव मुड तुझ्या माझ्या घरात. क्या बात है, जय हो. मीठी मीठी तालियों के साथ. दूध दही आंघोळ माझ्या बाबाची केला, दूध दही आंघोळ माझ्या बाबाचा केला, दूध दही आंघोळ माझ्या बाबाची केला, दूध दही आंघोळ माझ्या बाबाचा केला. सिंदूर अगरबत्ती लावून पूजन सुरू केला, सिंदूर अगरबत्ती लावून पूजन सुरू केला, मस्तक पायाला चंदन लावला थोरात, मस्तक पायाला चंदन लावला थोरात, मस्तक पायाला चंदन लावला थोरात. करतो की आम्ही बाबांची जेव्हा प्रतिमा घरी आणतो, आपण त्याग पूर्ण करतो, मग आपल्या इथं हवन होते ना, दादाला माहिती आहे हवन होत असते. तर आपण त्या प्रतिमेला सर्वात अगोदर दही दुधाने बाबाची प्रतिमेची आंघोळ करत असतो, है ना. आंघोळ केल्याच्या नंतर सिंदूर म्हणजे कुंकू लावून आणि बुक्का अगरबत्ती लावून बाबाच्या पूजन सुरू करतो, है ना. आणि बाबांच्या पायांना आणि मस्तकाला चंदनाचा टीका लावला जाते. बाबांच्या पायाला आणि मस्तकाला कशाचा टीका लावला जाते? चंदनाचा टीका लावला जाते. तर बघा, दूध दहीने आंघोळ माझ्या बाबाची केला,
पूजा रमा